जसे तुम्ही विचार करता तुम्ही तसेच होता. जो विचार मनात करतो तोच तो विचार असतो. नीतिसूत्रे 23.7 मधून. कधीही तुम्ही तुमचे विचार थांबवण्याचा प्रयत्न केला आहे का? जर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवत नसाल तर ते तुमच्यावर नियंत्रण ठेवत आहेत. हे लिखाण विचार परीक्षणाची वेळ असू शकते. यामध्ये तुमच्या सामान्य दिवसातून जाणे आणि तुमच्या मनातील विचारांची त्वरित नोंद करणे समाविष्ट आहे. तुम्ही काय विचार करत आहात याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटेल आहात आणि तुम्ही ज्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात. प्रेषित पौलाला तुम्ही माहित असलेल्या 2 सत्यांकडे क्रेग रोशेल लक्ष वेधतो. एक, तुमच्या आयुष्याची लढाई हरली आणि तुमच्या मनातली जिंकली आहे. आणि दुसरं, तुमचे विचार तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. त्यामुळे फक्त आधी तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल. 2 कोरिंथीयर 10.5 मधून. नीतिसूत्र सांगतात की माणूस जो विचार करतो तोच तो असतो. नीतिसूत्र 23.7 मधून. मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. त्यांच्याकडे जरी बहुतांश कार्य मुख्य अधिकाऱ्यांची पदवी आणि अनुभव नसला तरी मॅट ते त्याच्या वडिलांकडून अनपेक्षितपणे व्यवसाय हातात घेतो. त्याच्या डोक्यात फिरत असलेल्या खोटेपणा काहीसा असा होता, तू एक ढोंगी आहेस. तुम्हाला हे काम मिळाले कारण तुम्ही संस्थापकाचे पुत्र आहात. तुमच्याकडे अनुभव किंवा नोकरीसाठी प्रशिक्षण नाहीये आणि हे सर्वांना माहित आहे. मॅटच्या लक्षात आले की तो एका युद्धात आहे जे शस्त्रवचनांसह लढणे आवश्यक आहे. मॅटला आठवलं की देवाने एक किमया केली की पीटर एक साधा मच्छीमार होता पण येशूने त्याला टॅप केलं कलिसियाच्या नेतृत्व करण्यासाठी. येशूने सांगितलेले शब्द पेत्राला साधे होते, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. मॅथ्यू 4.19 मधून. मॅटच्या लक्षात येशूचे अनुसरण करताना आले की तो आपल्याला घडवतो जसे आपण त्याला पाहायचे आहे. काय खोटं तुम्हाला धरून बंधक बनवले आहे? आज शास्त्र वचनांचा शोध घ्या. देवाचे सत्य शोधण्यासाठी तुम्हाला खोट्या गोष्टींची जागा बदलण्याची गरज आहे. जो तुमचा भाग बनला आहे हेही लक्षात घ्यायला हवं. कारण देव तुमच्या सोबत आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. देव तुमचं भलं करो.